म्हणजे संघर्ष, संघर्ष म्हणजेच महिला. क्षेत्र कुठलंही असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, महिलांना संघर्ष आहेच. पुरुषाच्या तुलनेत महिलेला डबल काम करावं लागतं, तेव्हा कुठे महिला सक्सेस होते. असेच मी 2007 मध्ये राजकारणामध्ये आले आणि माझा संघर्ष सुरू झाला. मी मेळघाट सारख्या आदिवासी क्षेत्रामधनं निवडणूक लढवली आणि त्या क्षेत्रामधनं निवडणूक लढवणे फार कठीण होते. एक तर भाषेचा अभाव, त्यामुळे मला सुरुवातीला तर भाषा शिकावी लागली. त्यानंतरच आदिवासी लोकांसोबत आपला जिव्हाळा जुळला गेला आणि मी निवडणूक जिंकले आणि माझा संघर्ष सुरू झाला. सगळ्यात सुरुवातीला मी पाणी पुरवठ्यावर काम केले, कारण त्या क्षेत्रामध्ये पाण्याचा अभाव असल्यामुळे आणि बऱ्यापैकी काम मी मार्गी सुद्धा लावले. हे सगळं करत असताना खूप कठीण होतं, कारण अनेक अडचणी मला आल्या आणि त्या अडचणीमध्ये जसे सावित्रीबाई फुले यांच्या पाठीशी ज्योतिबा उभे राहिले खंबीरपणे, तसेच माझे मिस्टर अनिल ठाकरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. कदाचित त्याचमुळे माझा प्रवास, खडतर प्रवास जरा सुरळीत सुरू झाला. राजकारणामध्ये संधी मिळायला फार वेळ लागतो. एकाच पार्टीमध्ये 20 वर्षाचे सातत्य म्हणून माझ्या वरिष्ठांनी मला अमरावती जिल्ह्याची महिला जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. आता राजकारणामध्ये महिला खूप सक्षमतेने पुढे येत आहेत. या गोष्टीचा मला खूप आनंद वाटतो आणि अभिमान सुद्धा वाटतो. मी या ठिकाणी माझ्या मैत्रिणींना एवढंच म्हणेन, एकमेकीच्या पायात पाय न घालता एकमेकीच्या हातात हात घेऊन पुढे जावे. वुमन एम्पॉवरमेंट हीच एक आशा. धन्यवाद.